नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण येऊ द्या, कोणत्याही म्हणजे तुम्ही संकटाला सामोरे जात असाल किंवा जे येणारी संकटं आहेत ते दूर व्हावीत, किंवा ज्या आता तुम्ही सध्या दुःखात आहात, अडचणीत आहात, त्यातून तुम्हाला काहीच मार्ग मिळत नाही आहे, तुमची जी काही इच्छा आहेत ते तुमच्या पूर्ण होत नाही आहेत, तर त्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही कोणती सेवा करावी की जेणेकरून तुम्हाला दुःखाचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही अडचणीत असाल तर त्यातून मार्ग मिळणार आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्यासुद्धा तुमच्या पूर्ण होणार आहेत. अशी कोणती सेवा आहे की जेणेकरून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील? तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की ताई आम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण म्हणजे कसे करायचे किंवा त्याचे नियम आणि अटी काय आहेत. आम्ही रोज नित्यसेवा करतो, मग नित्यसेवेमध्ये जर आम्ही स्वामी 108 पारायणाचे जर म्हणजे सारामृत जे काही पारायण आहेत ते मोजले तर चालेल का? तर बघा, स्वामी सेवेकऱ्यांना, स्वामी भक्तांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करता तेव्हा तुमच्या मनामध्ये शुद्ध भाव असणं खूप गरजेचं आहे. तुमचं मन किती पवित्र आहे, किती शुद्ध आहे. तुम्ही कधीच कोणाविषयी द्वेष निर्माण करू नका, कधीच कोणाविषयी वाईट बोलू नका. आणि तुमच्या मनामध्ये जे काही दुसऱ्यांविषयी कपट असेल, वाईट विचार असतील, द्वेष असतील, आणि तुम्ही कितीही स्वामींसमोर बसून 24 तास स्वामींची सेवा करत असाल, पण तुमच्या मनामध्ये जर कपट, वाईट वृत्ती असेल तर तुमची सेवा कधीही स्वामी स्वीकारणार नाहीत. हे तितकंच खरं आहे. बघा, जेव्हा तुम्ही तुमचं मन शुद्ध अंतःकरणाने स्वामींची सेवा कराल, दुसऱ्यांना मदत कराल, जो अडचणीत आहे त्याला स्वामी सेवेचा मार्ग समजावून सांगाल, जास्तीत जास्त सेवेकरी घडवाल, आणि तुम्ही स्वामींसमोर 1 तास जरी रोज सेवा केली किंवा 10 मिनटं सेवा करा आणि एक मनापासून करा, शुद्ध भावनेने करा, स्वामी महाराज तुमची सेवा स्वीकारणार, तुमची प्रार्थना ऐकणार आणि तुमच्या सेवेला नक्की फळ देणार. कारण स्वामींना असे भक्तप्रिय आहेत जे त्यांची मनापासून सेवा करतात, जे दुसऱ्यांच्या मदतीला अडचणीच्या काळात धावून जातात आणि जे दुसऱ्यांविषयी चांगला विचार करतात. त्यांना स्वामी लवकरात लवकर फळ देतात. आता बघा, स्वामी चरित्र सारामृताचे 108 पारायण म्हणजे काय? तर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ मुळात जो वाचणारा व्यक्ती आहे तो इतका भाग्यवान आणि नशीबवान म्हणावं लागेल ना, की साक्षात स्वामी महाराज त्या स्वतःचं चरित्र त्या भक्ताकडून वाचून घेत असतात, ती सेवा करून घेत असतात, आणि ती सेवा करून घेतल्याच्या नंतर त्याला इतकं भरभरून सगळं काही त्याची म्हणजे आयुष्य पूर्ण भरभराटीने रंगवून टाकतात म्हणता येईल. कारण त्यांच्या पूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज आपल्या स्वतःवरती घेत असतात. आता बघा, जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा आता तुम्हाला 108 पारायणाला सुरुवात करायची आहे, तर तुमच्याकडे कोणकोणते म्हणजे तुम्हाला काय काय लागणार आहे, काय काय वस्तू घ्याव्या लागतील. तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, स्वामींचा फोटो असला पाहिजे, त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असला पाहिजे. आता स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा कुठे मिळेल? तर तुम्ही कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये जाऊ नका, तिथे तुम्हाला दिंडोरी प्रणीतचं मिळणार नाही. तुम्ही सारामृत आणाल पण ते सारामृत वाचून तुम्हाला फायदा नाही आहे. तुम्ही फक्त दिंडोरी प्रणीत जिथे स्वामी समर्थ केंद्र आहे तिथेच आपल्याला ग्रंथ भांडार मिळतं, किंवा तुम्ही जर दिंडोरीला गेला असाल किंवा अजून आपल्याला कुठेही दिंडोरी प्रणीतचं मंदिर, केंद्र मिळेल, त्या केंद्रामध्ये आपल्याला ग्रंथांचं भांडार म्हणजे सगळे ग्रंथ तिथे मिळतात. असं तिथे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ मिळेल आणि तो ग्रंथ तुम्ही घ्यायचा आहे. अगदी मूल्य पण त्याचं खूप कमी आहे, 30 ते 35-40 रुपयापर्यंत जास्तीत जास्त. त्यामुळे तुम्ही तो ग्रंथ जास्त काही महाग नाही आहे, तो ग्रंथ घेऊ शकता. त्याचबरोबर जपमाळ, स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा असेल तर तुम्ही त्या ग्रंथ भांडारामधूनच जपमाळ घ्या. जपमाळ एक घ्यायची आहे, बसकर तर तुमच्या घरी असताच. ह्या वस्तू जरी तुमच्याकडे असतील तरी सुद्धा तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. आता मांडणी कशी करायची बघा, जेव्हा तुम्ही
सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही ही सेवा केली तरी चालेल, दिवसात कधीही केली तरी चालेल. पण तुम्हाला जर 108 दिवस ही मांडणी म्हणजे एका साईडला जर ती मांडणी राहत नसेल, घरात खूप काही असतं, कोणाला अडीअडचणी आलेल्या असतात, कोणाला प्रॉब्लेम असतात, खूप काही सेवा करायच्या असतात, म्हणजे खूप काही अडचणी असतात आणि त्या अडचणीमुळे आपण 108 दिवस तर ही मांडणी ठेवू शकत नाही. मग तुम्ही घरातच आपल्या स्वामी देवघर असतं, त्या देवघरामध्ये जरी स्वामींचा फोटो ठेवला तरीसुद्धा चालेल. देवघरासमोर बसून तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ ठेवायचा, स्वामींना नैवेद्य दाखवायचा, म्हणजे तुम्ही साध्या दूध साखरेचा दाखवला तरीही चालेल. त्याच्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर उठून म्हणजे 3च्या पुढे 4च्या पुढे तुम्ही कधीही सेवा करू शकता. तुमच्या टायमिंगनुसार तुम्हाला हे पारायण वाचायचं आहे. आता बघा, ब्रह्ममुहूर्तावर केलं तर अतिउत्तम. कारण कसं आहे, जेव्हा आपण सकाळी सकाळी ह्या सेवा करून घेतो तेव्हा दिवसभर आपल्याला बाकीची कामं असतात आणि त्या कामांना वेळही देता येतो. पण जर तुम्ही ह्या सेवा मागे ठेवल्या तर दिवसभरात मनात एक राहतं की आता मला सेवा करायची आणि एखादं काम आलं की ह्या सेवा राहून जातात. त्यामुळे उठल्या ब्रह्ममुहूर्तावर सगळं शुश्रूषुभूत होऊन आंघोळ करून वगैरे सगळं आपण सेवेला बसायचं आहे. तुम्ही जर समजा 4ला बसले तर तुमचं 5:30-6 पर्यंत ते सगळं पूर्ण स्वामी चरित्र सारामृत पूर्ण वाचून होणार आहे. आता वाचन करताना तुम्ही एकदम तन मन लावून हे वाचन स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ वाचायचा आहे. नंतर त्याच्यासाठी नियम काय आहेत बघा. नियम असे काही कडक नाही आहेत. म्हणजे जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना तर पूर्ण असं भीती वाटून जाते की आता स्वामींची सेवा करतोय म्हणजे खूप कडक नियम असतील, खूप अटी आहेत. पण असं काहीही नाही. हा पहिला भ्रम तुम्ही मनातून काढून टाका, ही भीती मनातून काढून टाका की मला स्वामींची सेवा करायची म्हणजे खूप कडक नियम असतील. असं नाही आहे. स्वामी आपल्याला नियमापेक्षा तुमच्या मनात किती शुद्ध भाव आहे आणि तुम्ही किती मनापासून स्वामींची सेवा करता, तुमच्या मनात किती श्रद्धा आहे हे स्वामी बघतात. त्याच्यामुळे मनात कुठलीही शंका न ठेवता स्वामी सेवेला सुरुवात करा. आता ग्रंथ वाचताना तुम्हाला पहिले डायरेक्ट स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ वाचताना तुम्हाला 1 ते 21 अध्यायाचं पठण करायचं आहे, वाचायचं आहे. 1 ते 21 अध्याय. त्याच्यानंतर 1 माळ तुम्हाला स्वामी चरित्र वाचून झाल्यावर 1 माळ 11 माळी करता आल्या तर अतिउत्तम. जर नाहीच करता आलं तर तुम्ही 1 माळ स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरी जप केला तरीही चालेल. त्याचबरोबर ह्या सगळ्या सेवा करून झाल्यावरती आता दिवसभरामध्ये तुम्ही म्हणाल की म्हणजे खाण्यापिण्यामध्ये काय नियम पाळायचे. तर खायचं असं, जेव्हा तुम्ही एखादी सेवा संकल्पयुक्त करत असता तेव्हा त्या सेवेला ती सेवा करताना तुम्हाला काही नियम पाळायचे असतात. कारण जर तुम्ही ती सेवा नियमपूर्वक केली तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं. आता तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही काय करायचं आहे, खाण्यापिण्यामध्ये बघा तर तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला परान्न वर्ज्य आहे. आता तुम्ही जर संततीप्राप्ती ही सेवा करत असाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. आणि असंही 108 पारायण करायला तुम्हाला जवळजवळ 3 ते 4 महिने लागतील. आणि मला नाही वाटत की 3 ते 4 महिने कोणी ब्रह्मचर्याचं पालन करू शकतं. आता मग ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल, पण जेव्हा तुम्ही ब्रह्मचर्याचं उल्लंघन कराल त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून मग तुम्ही पारायणाला बसायचं आहे. त्याच्यानंतर जोपर्यंत तुमचे हे संकल्पयुक्त पारायण पूर्ण होणार नाहीत 108 तोपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही जरी म्हणजे मी जो सेवा करणार आहे त्याने जरी नाही खाल्लं तरी ठीक आहे, पण माझ्या घरातल्यांना मला करून द्यावं लागतं. तर बघा, त्यांना तुम्ही एकदा सांगून बघा की माझे पारायण चालू आहेत, मी तुम्हाला करून देऊ शकत नाही कारण मला स्वतः स्वामींचं चरित्र वाचायचं असतं, पारायण करायचं असतं. पण तरीही जर त्यांनी नाही ऐकलं, आता सासरचे लोक खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही लोक ऐकणारी असतात, काही लोक नसतात. तर जे ऐकणारे नाही आहेत तर त्यांच्यासाठी बघा, तुम्ही एकदा सांगून बघा. जर नाही ऐकलं तर ठीक आहे, पण जर तुमच्याकडे पर्यायच नसेल तर स्वामींना तुम्ही मनोमन प्रार्थना करायची की स्वामी मला म्हणजे माझ्या मनात माझी इच्छासुद्धा नाही आहे त्यांना मांसाहार करून द्यायची किंवा त्यांनीही घरात आणून खावा, पण आता
मी कितीही त्यांच्यापुढे प्रार्थना त्यांना बोलली, सांगितलं तरी ते ऐकू नाही शकत. नाही विलाजाने मला त्यांना करून द्यावं लागतंय. स्वामींना अशी प्रार्थना करा, माफी मागा आणि मग त्यांना ते मांसाहार करून द्या, बनवून द्या. आता बघा, आपल्या सेवेसाठी आपण नियम पाळू शकतो, पण दुसरे आपल्यासाठी नियम पाळतील हे त्याची गॅरंटी आपण नाही देऊ शकत. पण शेवटी स्वामींना माहिती असतं की आपला भक्त किती मनातून तळमळीने आपली सेवा करतोय आणि मग त्यांच्यासाठी जे स्वामी सेवा करताना जे त्यांना त्रास देतील त्यांचं स्वामी बघून घेतात की काय करायचं काय नाही ते. त्याच्यानंतर आता परान्न झालं, ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. त्याच्यानंतर आता तुम्ही म्हणाल की 108 दिवसामध्ये जर आम्हाला जवळचं लग्न आलं तर परान्न कसं वर्ज्य करायचं. तर बघा, परान्न खाल्ल्याने काय होतं, जेव्हा तुम्ही परान्न खाताल, ज्या घराचं अन्न खाताल त्या अन्नाद्वारे ज्यांचे जे काही निगेटिव्ह दोष असतात, वाईट दोष असतात ते तुमच्यामध्ये येतात आणि तुमची जी सेवा आहे, तुम्ही ज्या एवढी तळमळीने सेवा करता ती सेवा त्यांना लागू होते आणि त्यांचे दोष तुम्हाला लागतात आणि तुमच्या सेवेमध्ये विघ्न येतात. बघा, त्याच्यामुळे तुम्हाला परान्न टाळायचं असतं. आता परान्न जर नाहीच टाळणं शक्य होत, आता तुम्ही म्हणाल की माहेरी गेल्यावर माहेरचं पण खाऊ नाही का शकत, तर बघा, माहेरचं म्हणजे ते पण सुद्धा तुमचं परान्नच झालं. पण जास्तच तुम्हाला तिथे फोर्स केला जातो तर तुम्ही काय करायचे, 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा. जेव्हा तुम्ही जेवायला ताट समोर घ्याल तेव्हा त्या ताटाच्या भोवती तुम्हाला 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे. आता गायत्री मंत्र कोणता आहे, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा आहे गायत्री मंत्र. हा गायत्री मंत्र तुम्ही 3 वेळेस म्हणायचा आहे. दाटाच्या भोवती हात फिरून तुम्हाला 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आणि मग जेवण करायचं. आता गायत्री मंत्र म्हटल्याने काय होतं बघा, ज्या अन्नाला दोष लागलेले असतात ते कुठले, त्यांचे वाईट दोष असतील, चांगले दोष असतील, कसे असू द्या, जे ते दोष लागलेले असतात ते पूर्णपणे निघून जातात, कमी होण्यास मदत होते. त्याच्यामुळे आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा असतो. वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होतं आणि तुम्ही ते परान्न खाऊ शकतात. पण शक्यतो तुम्हाला जर टाळणं होत असेल तर तुम्ही परान्न टाळा, कारण आपण एवढी तळमळीने स्वामी सेवा करत असतो आणि आपल्याला परान्नामधून वाईट दोष लागतात. त्यामुळे तुम्ही हे जेवढे नियम आहेत तेवढे काही 2 ते 3 नियम आहेत तेच फक्त आपल्याला पाळायचे आहेत. आता 3 महिन्यामध्ये बघा, जर तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला तर आपला मासिक धर्म असतोच, तर मासिक धर्माची आता तुम्ही सेवा केली आणि 15 दिवसामध्ये तुमचा मासिक धर्म आहे, तर ते मासिक धर्माचे जे काही 5 दिवस आहेत ते स्किप करून सोडून देऊन त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू ती सेवा करू शकता. बघा, कंटिन्यू ती सेवा करू शकता. तर असे काही नियम आहेत. हे नियम तुम्ही पाळून जर स्वामी सेवा केली तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, कारण स्वामी सेवेमध्ये एवढी ताकद आहे की तुमची इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात म्हणजे करतातच. तर आजची सेवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशा नवीन सेवेसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.